15 ते 20 किलोमीटर पर्यंत लागलेल्या रांगा हे सकाळचं चित्र जुन्नर मधलं होतं, जेव्हा जरांगे पाटील हे स्वतः गडावरती पोहोचलेले सुद्धा नव्हते आणि त्यामुळेच आता कदाचित त्यांना ह्या सूचना करण्यात आलेल्या आहेत का याबद्दल आपण अधिक माहिती घेऊयात मोहसिन शेख यांच्याकडनं। कारण मोहसिन आता सध्या जुन्नरमधून जिथून स्वतः जरांगे निघालेले आहेत तिथून आपल्याला माहिती देत आहेत। मोहसिन, काही माहिती मिळालेली आहे का की काही खास सूचना देण्यात आलेल्या आहेत की पटापट पुढे सरका, जेणेयोगे अशा पद्धतीचं ट्रॅफिक जाम जे आहे 15-15, 20-20 किलोमीटर होणार नाही? नक्कीच आपण हे आपल्याला दिसत आहेत की जरांगे पाटील यांची गाडी आहे आणि आता मुंबईच्या दिशेने निघाली। मात्र या गाडीचा वेग जर आपण बघितला तर कालपेक्षा खूप अधिक आहे। रस्त्यावरील प्रत्येक वाहतूक जाम कर किंवा जे गाड्या आंदोलकांच्या समोर येत होत्या त्या सगळ्या गाड्या आता काढण्यात येत आहे आणि म्हणजे कालपेक्षा खूप वेगाने ही त्यांचा ताफा आता मुंबईकडे कूच करताना आपल्याला पाहायला मिळतोय। कारण काल जर आपण परिस्थिती बघितली तर रात्री 11 ते 12 वाजता शिवनेरीवर जरांगे पाटील पोहोचतील असा अंदाज होता, मात्र सकाळचे 2 ते 3 वाजले त्यांना शिवनेरीवर पोहोचायला। त्यामुळे आज अशी परिस्थिती निर्माण होऊ नये त्यामुळे जे आहे तर काळजी घेतली जाते आणि स्पष्टपणे पुढचे जे संयोजक आहेत त्यांना सगळ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहे आणि ताफा हा प्रचंड वेगाने जे आहे तर आता मुंबईच्या दिशेने कूच करतोय। त्यामुळे जो अंदाज लावला जात होता सकाळी की जरांगे पाटील यांचा ताफा जाण्यासाठी उशीर होऊ शकतो किंवा काल सारखा उशीर होण्याची शक्यता आहे, तर ती परिस्थिती आता दिसत नाही। तर मी तुम्हाला व्हिज्युअली दाखवतो, हे बघा, या अशा आंदोलकांच्या ज्या गाड्या आहेत सगळ्या बाजूला केल्या जात आहेत। दुचाकी स्वार असेल त्यांना बाजूला केलं जात आहे आणि ताफा प्रचंड वेगाने मुंबईच्या दिशेने कूच करताना पाहायला मिळतो। कारण उद्या सकाळी पासून मनोज जरांगे यांना आझाद मैदानात उपोषण सुरू करायचं आहे आणि त्यामुळे त्यांना रात्री त्या ठिकाणी पोहोचणं गरजेचं आहे आणि रात्री देखील त्यांची झोप झालेली नाही। त्यामुळे रात्रीची झोप व्हावी आणि सकाळी उपोषणासाठी बसता यावं याची काळजी कुठेतरी घेतली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळे प्रचंड वेगाने हा ताफा मुंबईकडे आपल्याला कूच करताना पाहायला मिळतोय। प्रज्ञा, अगदी मोहसिन, किती वेळ लागेल साधारण आता जुन्नरवरनं तळेगाव पर्यंत पोहोचायला त्यांना? आता वेळ सांगणं कठीण आहे, कारण आता ज्या पद्धतीने वेगाने चाललोय तर त्या वेगाचा आपण विचार केला तर 3 ते 4 तासात पोहोचू शकतात। मात्र ही परिस्थिती अशी आहे की जरी वेगाने ताफा काढला जातात तर काही लोक मात्र समोर येत आहेत, फोटो काढण्यासाठी थांबतायत, मात्र त्यांना संयोजक बाजूला करतायत आणि होईल शक्य तितक्या लवकर मुंबईला पोहोचण्यासाठी प्रयत्न जे आहे तर केले जात आहेत। आपण काल जे आहे तर अशा पद्धतीने जेव्हा लोक समोर यायचे तर जरांगे पाटील हे त्यांचं स्वागत स्वीकारायचे, मात्र आज जे आहे तर प्रचंड वेगाने हा ताफा पुढे जाताना पाहायला मिळतोय। मोजक्याच जे आहे तर ठिकाणी हा ताफा थांबताना पाहायला मिळतो। त्यामुळे आज रात्री लवकर जे शक्य होईल तितक्या लवकर मुंबईला पोहोचायचं आहे, कारण मुंबईत जेव्हा हा ताफा जाईल तर पुढे मुंबईमध्ये प्रचंड ट्रॅफिक जाम होण्याची शक्यता आहे, त्यामुळे प्रचंड असा उशीर होऊ शकतो। ही सगळी बाब लक्षात घेता जे आहे तर जरांगे यांच्याकडून हा ताफा वेगाने पुढे चालतोय। आपण बघतोय आता आणखी एका गावात हा ताफा थांबवण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी अशा जंगी स्वागत केला जातोय। मात्र काल ज्या पद्धतीने स्वागतासाठी वेळ दिला जात होता तो वेळ आत्ता दिलेला जात नाहीये। प्रचंड वेगाने तात्काळ हा म्हणजे लवकर जितकं शक्य होईल तितकं स्वागत स्वीकारायचं आहे आणि पुढे चालायचं अशी परिस्थिती या ताफ्यामध्ये पाहायला मिळते। बघा, हे लोक आडवे आले तर त्या सगळ्यांना गाडीचा हॉर्न वाजून तात्काळ बाजूला केलं जात आहे, स्वागत स्वीकारला आणि पुढे गाडी लगेच कूच करताना आपल्याला पाहायला मिळते। मात्र काल अशी परिस्थिती होती की एका स्वागतासाठी किमान 5-6 मिनिटं किंवा 10-10 मिनिटापर्यंत गाडी थांबवली जात होती, मात्र आता तशी परिस्थिती नाहीये। प्रचंड वेगाने हा ताफा पुढे जाण्यासाठी प्रयत्न केले जातात। पुढच्या संयोजकांना देखील ह्या अशा सूचना केल्यात आलेल्या आहेत, त्यामुळे मनोज जरांगे हे किती वेळात मुंबईला पोहोचतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र अशा पद्धतीने जर पुढे गेले तर लवकरच मुंबई गाठण्यात त्यांना यश मिळू शकतं। अगदी, मात्र जसं मी सांगताय की हा संपूर्ण एरिया जो आहे म्हणजे जुन्नरपासून तळेगाव पर्यंतचा साधारण 60-70 किलोमीटरचा हा खरं तर एरिया आहे, म्हणजे अंतर आहे। मात्र हे अंतर कापण्यासाठी त्यांना अशाच पद्धतीनं त्याचं थांबत निघाले तर मात्र वेळ लागणार आहे आणि त्यामुळेच आपण बघतोय की ताफा अतिशय वेगानं निघतोय, मात्र मध्ये मध्ये त्यांचं स्वागत केलं जातंय। आता मात्र यापूर्वी ज्या पद्धतीनं वेळ गेलेला होता, प्रत्येक ठिकाणी थांबून स्वागत स्वीकारलं जात होतं, तितका वेळ घालवला जात नाहीये। ताफा पटापट पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यासाठीची तयारी करण्यात आलेली आहे पूर्णपणे। ज्याला आपण म्हणतो की ग्रीन कॉरिडॉर कशा पद्धतीने केला जातो तशाच पद्धतीनं आता त्यांची गाडी पटापट वेगानं पुढे जाईल यासाठीचे प्रयत्न केले जात आहेत।